यस्टरडे नाईटला आम्ही इथे परिसा बीच रिसॉर्टला आलेला होतो. इथे चेकिंग केलेलं. सो हे खूप छान रिसॉर्ट आहे. इथे भोगवे बीचच्या जवळच आहे आणि खूप वेल मेंटेन केलेलं आहे. हे इथे पुढे आलात तर असा हा समोर सकाळचा, आता आम्ही सकाळी व्हिडिओ शूट करतो आहे तर हा सकाळचा बीच व्ह्यू आहे. हे यांचं इथे हे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या समोर असा हा बीच व्ह्यू. सो आता आपण गगनबावडा घाटमधून आपण जाणार आहोत. तो घाट आपण प्रोसीड करणार आहोत टुवर्ड्स वेंगुर्ल्याला जाण्यासाठी. सो इथून आता आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत गगनबावडा घाट. गगनबावडा घाट मार्गे आपण वेंगुर्ल्याला खाली उतरणार आहोत. सो फायनली आता फोंडा घाट आपल्याला संपलेला आहे आणि आता आपण लागलेलो आहे हायवेला. जस्ट थोड्या वेळात आता आपण हायवेला कनेक्ट होणार आहोत, मुंबई गोवा हायवे. आणि लगेच आपण वेंगुर्ल्याला आता इथून जाणार आहोत. 1 तासाचा डिस्टन्स आहे. सो 1 तास डिस्टन्सवर आपला वेंगुर्ला आहे, तिथे आपला स्टे आहे. सो तिथे आपण जाणार आहोत. सो चला आता आपण हायवेला कनेक्ट होऊया. बघा हा मुंबई गोवा आहे. सो फायनली आता आपण इथे भोगवे बीचच्या इथे आलेलो आहे आणि आम्ही जस्ट इथे परिसा बीच रिसॉर्टमध्ये चेकआउट केले आहे. भोगवे बीचच्या जवळच आहे आणि खूप सुंदर रिसॉर्ट आहे. आपल्या मराठी माणसाचा रिसॉर्ट आहे आणि खूप सुंदर प्रकारे डेव्हलप केलेला आहे. हा त्याचा एंट्री गेट आहे. आणि इकडे प्लेग्राऊंड पण आहे इथे खेळण्यासाठी. इकडे रिसेप्शन आहे इथे आणि हे इथे छोटे छोटे कॉटेजेस आहेत आतमध्ये. रूम खूप लक्झरी आहेत आणि कॉस्टली पण आहे. ऑड सीझनमध्ये आलात तर तुम्हाला 5000च्या आसपास मिळतील आणि सीझनमध्ये आलात तर 7,000 to 8,000च्या आसपास तुम्हाला रूम इथे बघायला मिळतील. हे बघा हे इथे छोटे छोटे एक हाऊसेस आहेत. ह्याचा थोडा रेट जास्त आहे, 7,000 to 8,000 आहे. आम्ही सध्या ऑड सीझनमध्ये आहोत त्यामुळे आम्हाला थोडा रेट कमी भेटला. आम्हाला आता रेट आहे 5,000पर्यंत आम्हाला रेट मिळालेला आहे. हा बघा आम्ही इथे हा एक छोटा हाऊस इथे घेतला आहे, बघू शकता आपण. हा आमचा छोटा. तो आता आपण इथे रूममध्ये एंट्री करत आहोत. हे आपण छोटा इथे हाऊस घेतलेला आहे आणि बाहेर इथे बसायला पण आहे. आणि आता आपण रूममध्ये एंट्री करत आहोत. ही आपली रूम असणार आहे ॲज द स्टेसाठी भोगवे बीचच्या जवळ. या आतमध्ये तुम्हाला सोफा केबिन पण आहे आणि पूर्ण वुडन फर्निश आहे. पूर्ण AC रूम आहे. हा तुमचा बेड असणार इथे. इथे तुम्हाला टी कॉफी वगैरे बनवण्यासाठी पण सगळं मटेरियल्स वगैरे आहे. आणि आता आपण बाथरूम्स पाहूया. इथे कपाट आहे आणि हे इकडे असं बाथरूम आहे. बाथरूम पण खूप मस्त आहे आणि नीट अँड क्लीन आहे. सो कधी आलात या प्रॉपर्टीला तर नक्की व्हिजिट करा. खूप छान प्रॉपर्टी आहे. थोडं कॉस्टली आहे पण खूप छान आहे, बघू शकता. छोटा आमचा सध्या काहीतरी चालू आहे त्याचं काम त्याला करू दे. तसंही तो काय घरी एवढा काम करत नाही, त्यामुळे इथे काहीतरी तो नवीन शोध लावत असतो बाहेर आल्यावर. हॅलो पिंटू, तुला इथे कसं वाटते? आपण इथे स्टे करतोय तर तुला कसं वाटते? नीट बोलायचं, व्हिडिओ चालू आहे. मला खूप छान वाटते. मग आता आपण घरी जायचं की कसं काय? हा तुला कंटाळा आला लगेच? आता तुला इथे खेळायला पण मिळालं आणि तुला लगेच कंटाळा पण आला? हा असं कसं? मग तू छान कसं वाटते मग तुला? हा आम्ही इथे जेवायला आलोय
जेवायला आता आम्ही सुरमई थाळी मागवले. राईस झालंय का? मग राईस घ्यायला सोलकढी बरोबर आहे, रस्सा आहे, चपाती आहे आणि ही सुकट आहे, ही सॅलड आहे. ही सुरमई थाळी मागवलेली आहे इथे बघू शकता. सुरमई थाळी आहे. बाबू फिश बघ किती मोठे आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि सकाळी आता नाश्त्याला इथे पुरी भाजी आहे. हे आमचं रिसॉर्ट आहे इथे, आम्ही इथे स्टे केलेला होता आणि आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. आणि आता इथे नाश्त्याला पुरी भाजी आहे आणि आता आपला चहा वगैरे असणार आहे. तो अजून ब्रेड बटर वगैरे आहे. आज थोडी पब्लिक दो असल्यामुळे थोडा नाश्ता कमी आहे, पण ठीक आहे, ॲव्हरेजमध्ये पुरी भाजी आहे. चला टेस्ट करूया. फ्रायडे नाईटला आम्ही इथे परिसा बीच रिसॉर्टला आलेला होतो. इथे चेकिंग केलेलं. सो हे खूप छान रिसॉर्ट आहे. इथे भोगवे बीचच्या जवळच आहे आणि खूप वेल मेंटेन केलेलं आहे. हे इथे पुढे आलात तर असा हा समोर सकाळचा, आता आम्ही सकाळी व्हिडिओ शूट करतो आहे तर हा सकाळचा बीच व्ह्यू आहे. हे यांचं इथे हे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या समोर असा हा बीच व्ह्यू तुम्हाला खूप छान वाटेल आणि एकदम पीसफुल वाटते. आणि हे फुल वेल मेंटेन आहे रिसॉर्ट. तर तुम्ही बघू शकता की एक सेपरेट असे हाऊसेस काही बनवलेले आहेत आणि थोडे कॉटेज आहे आणि पूर्ण गार्डन पूर्ण वेल मेंटेन केलेलं आहे. पुढे गेलात तर तुम्ही तिथे चेकआउटच्या इथे म्हणजे रिसेप्शनच्या इथे तुम्हाला तिथे प्लेइंग एरिया पण आहे, म्हणजे गेम्स प्ले वगैरे करू शकता तिथे. असं वेल मेंटेन रिसॉर्ट आहे. सो कधी तुम्ही इकडे वेंगुर्ला भोगवे बीचला आलात तर ह्या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि मेन म्हणजे आपल्या मराठी माणसाचं रिसॉर्ट आहे, त्यामुळे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. सो हे प्लेईंगसाठी गेम्स आहेत, सॉकर्स आहे, टेबल टेनिस आहे, असे गेम्स इथे ॲवेलेबल आहेत. कॅरम पण आहे तिथे. सो आपण बघू शकता इथे गेम्स पण ॲवेलेबल आहेत रिसेप्शनच्या समोर. रिसेप्शनच्या इथे तुम्हाला इथे गेम्स वगैरे इथे तुम्हाला दिसतील. आणि हा पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू आहे. खूप छान वेल मेंटेन रिसॉर्ट आहे. सो कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. सो जस्ट आता आपण इथून चेकआउट केलेलं आहे परिसा रिसॉर्टवरून आणि आता आपण चाललेलो आहे कुडाळला थोडं आपलं थोडी शॉपिंग करायची आहे आणि तिथून पुढचा प्लॅन कुडाळवरून. हां बोल तू काय बोलणार आहेस? काय बोलायचं तुला? गाड्या घ्यायच्यात? हां चालेल, छोट्याला गाड्या घ्यायच्यात आणि हां बोल हां छोट्याला गाड्या घ्यायच्यात, मग ते चाललेत आता. सो चलो, सो आता आपण निघूया कुडाळसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. जस्ट आता आपण कुडाळ सोडतोय. कुडाळमध्ये आपलं थोडं काम होतं, काम कंप्लीट झालं आणि आता आपण कुडाळ सोडतोय. छोटा आमचा खातोय, भूक लागली त्याला खूप. आणि आता आपण निघतोय दुसऱ्या कामाला.